मॅडम, नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव निशा चावरे आहे आणि मी इथेच लाकडी गणपती मंदिर खामगावजवळ राहते. इथंच राहता? इथेच राहते. अच्छा. आता तुमच्या मुलांना काय मुलाला काय वेदना होत्या नेमकं? अशा वेदना त्याला काहीच नव्हता, पण तो जेवत नव्हता. जेवण करत नव्हता? जेवण वगैरे व्यवस्थित करत नव्हता आणि थोडीशी उंची पण त्याची थोडीशी कमीच होती. कमीच होती. आणि चिडचिडपणा असं काही करत असेल? चिडचिडपणा वगैरे, भूक म्हणजे जेवतच नव्हता तो शक्यतो. बरं. तर मग धन्वंतरीचे जे प्रोडक्ट आहे स्मृतिरिच, याची माहिती कोणी दिली तुम्हाला? याची माहिती आमचे मॅडम आहेत, वर्षा बाळापुरे म्हणून. अच्छा. त्यांनी दिली आम्हाला. त्यांनी तुम्हाला माहिती दिली. मग तुम्हाला हे औषध दिलं कोण? ह्या मॅडमनी दिलं. अच्छा, सूर्यवंशी मॅडम यांनी तुम्हाला हे स्मृतिरिच दिलं. तर बाळाला आतापर्यंत किती डब्बे तुम्ही दिलेले आहेत? 2 डब्बे झालेत आतापर्यंत. 2 डब्बे. तिसरा आहे. आता तिसरा सुरू केलेला आहे. बरं, त्या 2 डब्याच्या मध्ये तुम्हाला आता बाळामध्ये काय काय बदल वाटत आहे? त्याच्यामध्ये कसं त्याचं जेवण वगैरे व्यवस्थित होतंय, त्याची थोडीशी उंची पण वाढलेली दिसते आहे. अच्छा. आणि विशेष म्हणजे तो आजारी नाही पडला 2 महिने. आजारी नाही पडला? म्हणजे जे काही समजा चिडचिडपणा असेल त्याचा नेहमी नाही पडायचा, पण मग असं म्हणजे शक्यतो नाही पडला. अच्छा, म्हणजे आता जे पावसाचं वातावरण असून तरी तो आजारी पडला नाही, म्हणजे त्याची इम्युनिटी चांगली झालेली आहे की नाही? आणि कसं आहे, आपल्या स्मृतिचं जे आपण त्यांना अनुभव घेतलेला आहे तुम्ही, त्याच्यामध्ये अजून काय सुधारणा वाटतात तुम्हाला नेमकं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये तर मला असं त्याची तब्येत वगैरे जरा चांगली वाटते आहे. अच्छा. आणि हाईट पण वाढत आहे? थोडीशी वाढली आहे त्याची. हाईट वाढलेली आहे, थोडीशी वाढली, म्हणजे त्याच्यामध्ये ग्रोथ आपल्याला दिसत आहे. बरं, झोपीमध्ये चिडचिडपणा करत असेल त्याच्यामध्ये? शांत झोपतो. बरं बाळा, तुला हे स्मृतिचा डब्बा आवडतो घ्यायला? कशामध्ये घेत असतं तू? दुधामध्ये 1 चम्मच टाकून असा फिरवून त्याच्यामध्ये तू पिऊन घेतो आहे ना? प्यायला कसं वाटते तुला? छान आहे. टेस्ट कशी आहे त्याची? चांगली आहे. चॉकलेट फ्लेवर आहे ना? बघ इकडे एकदा, म्हणजे तुझी तब्येत चांगली येत आहे ना? थोडा हसता येतो तुला? वा रे वा, म्हणजे चांगला छान आहे. नेहमी घेतो का तू आता? मॅडम, आता आपल्याला याला जो आपण स्मृतिरिच दिलेला आहे, याचा जो फायदा याला दिसून आलेला आहे तुम्हाला, तर इतर काही मुलं असतील इतरांचे, यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहणार? त्यांनी घ्यायला पाहिजे काही? हो, घ्यायलाच पाहिजे. काय सांगू शकता तुम्ही? घ्यायला याच्यासाठी पाहिजे की मुलं आजारी कमी पडतात, त्यांची चिडचिडी कमी होते, त्यांची भूकही व्यवस्थित वाढते आणि शांतही राहतात. शांत राहते. त्यामुळे त्यांनी हे प्रोडक्ट घ्यायला पाहिजे आणि लहान मुलांना विशेषतः द्यायला पाहिजे. बरं, त्याला सोडा, लहान मुलं सोडा, माझ्या मोठ्या मुलीला सुद्धा मी हे देते. अच्छा. ती 14 वर्षाची आहे, ती पण घेते. तिलाही छान रिझल्ट आहे? तिचाही चांगला रिझल्ट आहे. भूक वगैरे वाढली, तिची चिडचिड कमी झाली आहे. तुम्ही या स्मृतिरिच बद्दल तुमचं पूर्ण समाधान आहे? हो. ठीक आहे, धन्यवाद.